मी तिथे बसलेला आहे त्याच्यामुळे म्हणजे उभा आहे राहत पहारेकऱ्यासारखा. त्याच्यामुळे मिलिंद 2-3 मिनिटं. आत्ता उर्मिला त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारला, विद्याबाळ जीवनगौरव पुरस्कार. याबद्दल तुझे मनापासून आभार मानते. तुला आभार मानलेले आवडणार नाही, पण तुला प्रेमाचा जय घे. मला वाटतं की कुठल्याही चौकटीत न मावणार असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि तिच्यासाठी 75 निमित्त हे पुस्तक काढलेलं होतं. आणि ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी तरुण मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, नंतर अगदी खेडेगावापासून आंतरराष्ट्रीय लोकांनी तिला कसं गौरवलंय आणि कसे तिचे काय काय विविध पैलू त्याच्यातून दिसून आले. आणि आज आपल्याला आता वेळ नसल्यामुळे जास्ती आपण तिच्याविषयी बोलू शकत नाही, मी पण बोलू शकत नाही. फक्त मला असं वाटतं की आता आपला मुद्दा निघालाच आहे स्त्री चळवळीच्या संदर्भात. स्त्री चळवळीला 50 वर्ष झाली आहेत आणि या 50 वर्षामध्ये पुढे जात जात पुन्हा आपण 2 पावलं पुढे 4 पावलं मागे असं होतंय की काय अशी जी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सगळ्या परिस्थितीमुळे आपल्याला स्त्री प्रश्न भयंकर गहन होताना दिसतोय. आणि हा जात, वर्ग, लिंगभाव या तिन्ही अक्षावरती या सगळ्या जागतिकीकरणामुळे जी प्रचंड गुंतागुंत झाली आहे, ती गुंतागुंत आपण स्त्री, पुरुष आणि पारलिंगी सर्व व्यक्तींनी नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुरोगामी, परिवर्तनवादी मन असणाऱ्या, विचार असणाऱ्या लोकांनी आपापसामध्ये संवाद ठेवायला पाहिजे. जसं उर्मिला म्हणते, निशा म्हणते, राजन पण म्हणते, आपण सगळेजण या संवादाविषयी उत्सुक आहोत आणि या संवादाची विविध माध्यमं आपण शोधूया. त्याच्यातलं एक माध्यम म्हणजे मिळून सगळ्याजणी आहे, हे आपण म्हणतोच आहे. मिसा ऑनलाईन हे आपण ऑनलाईन पण एक माध्यम ठेवलेलं आहे. नंतर मिळून सगळ्याजणीचं YouTube चॅनेल आहे, तिथे सुद्धा आपण असा प्रयत्न करतोय की आपण वेगवेगळ्या लोकांशी बोलून काय पद्धतीने हा प्रश्न गहन होतोय आणि तो सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मला असं वाटतं लोकशाही उत्सवमध्ये ज्या पद्धतीने आपण कितीतरी संस्था, संघटना एकत्र येतो आणि लोकशाही जिवंत राहावी, लोकशाही आपली जास्ती सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न करतो, त्या धर्तीवरतीच आपण जाती अंताचा प्रश्न, कारण मला असं वाटतं सर्व प्रश्नांमध्ये जाती अंताचा प्रश्न हा अतिशय गुंतागुंतीचा, क्लिष्ट आणि गहन प्रश्न आहे. कारण अगदी आपल्या जाणीव नेणिवेमध्ये जात इतकी खोलवर कोरलेली आहे की ती पुसून काढणं आणि जाती अंत करणं हे केव्हा होईल तेव्हा होईल. पण मला असं वाटतं आजच्या घडीला आपण निदान सर्व जाती ज्या कुठल्या आहेत त्या एका समान पातळीवर आहेत असं मानत, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही हे धरून, तरी सुद्धा आजवरच्या जाती व्यवस्थेमुळे त्या जातीत जन्मलेल्या लोकांना जे जे कष्ट, दुःख सहन करायला लागतंय, शोषण करायला लागतंय, त्याचं भान ठेवत आपण त्यांचं ते शोषण कमी कसं होईल याचा विचार करूया आणि तो अग्रक्रमाने करूया. आणि त्यासाठी मात्र आपल्याला जन्मानी वेगवेगळ्या जातीत जन्मलेल्या लोकांनी एकत्र येण्याची खूप गरज आहे आणि मनापासूनचा संवाद करायची गरज आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. लोकशाही उत्सवनी आपल्याला इथे पुस्तक प्रकाशन, निशाचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं मी जरूर म्हणेन, कारण ती गोष्ट आहे. आणि राजनंदर आला, निशा तर छानच बोलली, उर्मिला ताई आली आणि मस्त बोलली, त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आपल्या सगळ्यांनाही खूप आनंद झालेला असेल. निशा ताई आज इथे आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमानंतर कोणाला भेटायचं असेल तर जरूर आपण तिला भेटू शकता. मी इथे थांबते. धन्यवाद.